वल्लभने तो अमेरिकेला येणार आहे असे कळवल्यावर निषादने त्याला महिनाभर सवड काढून ये असे अगदी आवर्जून कळवले. वल्लभच्या नाटकाचा म्हणजे तो दिग्दर्शित करीत असलेल्या नाटकाचे अमेरिकेत प्रयोग होणार होते. त्या निमित्ताने तो अमेरिकेत जाणार होता. अर्थातच त्याने निषादला नाटकाचे आमंत्रण दिले होते. निषादने वारंवार आग्रह करून वल्लभला राहण्यासाठी बोलावले. मग मात्र वल्लभचा नाईलाज झाला. खरे म्हणजे महिनाभर सवड काढणे त्याच्यासाठी अवघड होते, पण नाटकाच्या टीमने त्याला तशी परवानगी देऊन टाकली. त्यामुळे त्याच्या पुढचा पेच सुटला होता. उलट नाटकाचे निर्माते आनंद देवधर यांनी तर त्याला मालिकेसाठी लिखाण सुरू करा म्हणून सांगितले. ही बातमी चित्रपट निर्माते व्यंकटरावांना समजली तेव्हा तर त्यांनी सिनेमाची कथा लिहिण्याचे सुचवले. शिवाय दिवाळी अंक तर होतेच जे त्याच्या कथांसाठी आग्रही होते. म्हणजे एकूण काय तर महिना देखील त्याला या कामांसाठी पुरला नसता. त्याला सपाटून काम करावे लागणार होते. काम मिळते आहे तर कशाला नाकारायचे. कीर्ती त्याची बायको मात्र वैतागली होती. तो आधीच फारसा घरी नसायचा. शूटिंग, तालमी, बैठका सतत चालू असायच्या. तिची बँकेतली नोकरी, तो आता महिना दीड महिना नसणार, मुलांच्या शाळा, तिची तारांबळ उडणार होती. पैशाला कमतरता नव्हती, पण आता वेळ नव्हता. पूर्वी उलट होतं, आता पायाला चक्र लागलं होतं. ती बँकेतून घरी आली. तिच्यासाठी कॉफी करत करत तो म्हणाला, "अगं, सामान परत एकदा बघून घे, नंतर म्हणशील अमुक राहिलं तमुक राहिलं." "आता एवढ्या वेळेला प्रवास करतोस ना?" ती थोडी वैतागूनच म्हणाली. "पण अमेरिकेत चाललोय, परत काही गोंधळ व्हायला नको." "तिथे जातो आहेस म्हणूनच एवढे दिवस जाऊ देते, नाहीतर जाऊच दिले नसते. आणि असेही तू जातोसच की नेहमी परदेशी." "पण एवढे दिवस जायला मिळत नाही. एरवी फिरायला कुठे मिळते. आणि काय ग, जाऊ दिले नसते म्हणजे?" तो तिच्याजवळ येत म्हणाला. त्याचा रोमॅन्टिक मूड पाहून ती सावध झाली. "मुलं घरात आहेत म्हटलं. तू नसताना माझी किती धावपळ होईल. निषादकडे जाणार म्हणे." "कोण आहे हा निषाद?" ती वैतागून म्हणाली. वास्तविक तिला ठाऊक होतं निषादबद्दल. "अगं, आम्ही लहानपणी एकत्र वाढलो चाळीत. तो इंजिनियर झाल्यावर अमेरिकेला गेला. आता 15 वर्षे होतील त्याला तिकडे जाऊन. खरं म्हणजे तू वेड पांघरते आहेस. तो भेटतोच की इथे आला की." "हो, बरं बरं, माहीत आहे. केवळ तू अमेरिकेत राहणार आहेस म्हणून पाठवते." ती फुरंगटून म्हणाली. "मी काय म्हणतो, आपण मालू मावशीला बोलावून घेऊया का महिनाभर? तुला सोबत पण होईल." "आईलाच बोलावले असते, पण वरदच्या मुलांचा प्रश्न आहे," वल्लभने सुचवले. "पण त्यांना अगोदर विचारून तर पाहायला हवं. मालू मावशींना परस्पर बोलावलं तर आयुष्यभर मला त्या टोचून बोलतील. तशाही त्या येणार नाहीतच, पण विचारून बघावं आणि त्यांचा नकार आला की मालू मावशींना बोलावून घ्यावं," कीर्तीने सुचवलं. कीर्तीला त्या नेहमी कडकच वाटायच्या. रात्री वल्लभने आईला फोन केला तेव्हा मात्र अनपेक्षित घडले. वरदच्या म्हणजे त्याच्या भावाच्या सासूबाई तिथे काही दिवसांसाठी आल्या होत्या म्हणे. त्यामुळे आईने वसुताईंनी येत असल्याचे सांगितले. त्याने तसे कीर्तीला सांगितले तशी ती काळजीत पडली. "अरे, आता अजूनच प्रॉब्लेम. त्यापेक्षा मी एकटीच मुलांबरोबर होते ते परवडलं असतं." "का? मुलं घरी एकटी राहिली असती तर तुला तेवढी रजा मिळाली असती. आई येते ना माझी, राहिली तर काय बिघडलं. एरवी ती वरदकडेच असते बिचारी. तेवढ्यापुरती भेटायला येते 2-4 तासांपुरती. तुला का नको झाली आहे ती? तुला कधी काही बोलली का ती?" वल्लभचा पारा चढलेला पाहून कीर्ती नरमाईने म्हणाली, "अरे तसे नव्हे. तू असतास तर फारसे काही वाटले नसते आणि त्या थोड्या कडक वाटतात म्हणून म्हटले." पांघरुणाच्या घड्या दिवाणाच्या कप्प्यातून काढून घेत म्हणाली, "आता झोप बघू शांत. उद्या कितीची फ्लाईट आहे?" "मी घरून सकाळी 11लाच निघेन.
आम्ही सगळे एकत्र जमू एअरपोर्टवर, तो म्हणाला. वल्लभला लगेचच झोप लागली, तरी कीर्ती मात्र बेचैनच होती. इकडे आड तिकडे विहीर अशी तिची अवस्था होती. बघूया आता काय होते, असा विचार तिने केला आणि झोप आणायचा प्रयत्न करू लागली. स्पेस नाटकाचे प्रयोग छान रंगले. सगळे नाट्यरसिक तृप्त झाले. सगळ्यांची कामे उत्तम झाली. शिवाय नाटकाच्या कथेची बांधणीही नेटकी आहे, असे तिथल्या प्रेक्षकांचे समीक्षकांचेही मत झाले. त्यामुळे वल्लभ खुशीत होता. निषादलाही नाट्यप्रयोग फारच आवडला. वल्लभचा त्याला फार अभिमान वाटू लागला आणि तो आता महिनाभर आपल्याकडे राहून लेखन करणार असल्याचा त्याला आनंद झाला. आपल्या घरी त्याच्या हातून एखादी अप्रतिम नाट्यकृती अथवा जबरदस्त सिनेमाची कथा लिहून व्हावी असे त्याला वाटले. स्पेस नाटकातला नायक चिदंबर ITत नोकरी करणारा, लीना त्याची पत्नी. तिला त्याचा वेळच मिळत नाही. तिची मोठी बहीण माया एकत्र कुटुंबात स्वतःची स्पेस शोधते आहे. प्रत्येकीचे आपापले मार्ग, आपापले प्रश्न, या सगळ्याची सुरेख मांडणी, त्यातील वास्तवता मनाला भिडणारी. निषादला ते नाटक फारच आवडलं. यथावकाश अमेरिकेतील स्पेसचे प्रयोग पार पडले आणि वल्लभ निषादच्या घरी आला. त्याच्या घरी आल्यावर वल्लभ चकितच झाला. त्याचं घर एका परगण्यात, खेड्यात असलं तरी जणू काही राजवाडाच. इतका तो भव्य बंगला. वल्लभच्या 2 BHKच्या मानाने तो राजमहालच. उंची फर्निचर, पडदे, गाद्या गिरद्या. निषादने एवढं कधी कमावलं? कधी बोललाही नाही तो. एमिली, निषादची बायको, तिचे आई वडील, काय पाहिलं तिने त्याच्यात? एमिलीने निषादशी लग्न का केलं? त्याच्या मनात अशा अनेक विचारांनी गर्दी केली. वल्लभला आता काही दिवस रुटीनमधून सुटका हवी होती. आता त्याला स्वतःला थोडा वेळ हवा होता, मन एकाग्र करण्यासाठी. आंघोळ करताना त्याला निषादचे आई वडील, त्याची भावंडे आठवली. त्याचे काका काकू अजूनही वरच शेजारीच राहतात. ते सर्व निषादची आठवण काढतात. निषाद निषाद करतात, पण तो फोन सुद्धा करीत नाही म्हणून सुस्कारा टाकतात, खंतावतात. निषाद मात्र मी अजून सेटल झालो नाही असे सांगतो. खरे काय? नंतर न राहून निषादला त्याने विचारले, निषाद, तू हे काय चालवलं आहेस? तुझ्या मनात काय चालू आहे हे मला समजतंय. निषादने म्हटलं, यातले काहीही घरी सांगू नकोस. ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी मी हे लग्न केले आहे, पण आम्ही घटस्फोट घेणार आहोत. कमाल आहे तुझी. वल्लभने अशा लग्नांबाबत ऐकले होते, पण एमिलीचं ऐश्वर्य पाहता ती असे करील आणि आपला निषाद सुद्धा अशा मार्गाने जाईल, त्याची सुतरामही कल्पना नसलेल्या वल्लभसाठी तो धक्काच होता. अशा भानगडी कराव्याच लागतात बाबा, मोठे व्हायचे असेल तर, निषाद सहजपणे म्हणाला. आता ग्रीन कार्ड मिळाले की माझ्यासाठी सगळे सोपे होईल. तुला हे घर भव्य वाटते, पण अरे खेडोपाडी अशीच घरे असतात. तुला हे सगळे नवीन आहे. इथे ते पेईंग गेस्ट ठेवतात. त्यांचं मोटेल आहे हे. आत्ता तरी ह्या आठवड्यात कस्टमर नाही आहेत. वल्लभ हे सर्व ऐकून चाटच पडला. एमिली हे तुझ्यासाठी का करते आहे? तिचे माझ्याशी हे 3रे लग्न आहे. 2 घटस्फोट झाले आहेत तिचे. निषाद म्हणाला. ती पैसे घेते त्याबद्दल. कठीण आहे. वल्लभला सगळे काही चमत्कारिक वाटत होते. ती किती पैसे घेते? ते तू विचारू नयेस आणि मी सांगू नये, तो उद्गारला. प्लीज. बरं, मी आता इथे महिनाभर राहणार आहे, याचे पैसे ते घेतील? नाही, आता तरी मी त्यांचा जावई आहे. निषाद हसला आणि म्हणाला, इट्स ओके. पण तू एवढे पैसे का दिलेस ग्रीन कार्डसाठी? तू बघितलेस ना हे सर्व? मलाही असं मोठं घर घ्यायचंय, चांगली नोकरी हवी आहे. मला असे किडामुंगीसारखं नाही राहायचं. वल्लभ या शब्दांसरशी दचकलाच. किडामुंगी?
सॉरी. निषाद भांबावला, पण थोडे सांभाळून घेत तो म्हणाला, मला मोठं घर हवंय. तिथे मुंबईत 10 बाय 12च्या 2 खोल्या. त्यात आम्ही 7 जण. आई बाबा, नंदन, नीलम आणि आजोबा. अरे किती गर्दी. इथे लोकसंख्या कमी, जागा पण मुबलक. मला हा स्वर्ग वाटतो. वल्लभ हतबुद्ध झाला. हे अशक्य प्रकरण आहे असं त्याने मनाशी घेतलं. आपल्या हातून इथे या वातावरणात लिखाण होईल हे आपण सहनच करू शकत नाहीये. निषादचे लग्न झालेले नाही. तो गेल्यावर तो ऑफिसमध्ये असताना आपण निवांत लिहू असं वाटत होतं. पण हे सर्व काही कल्पनातीत आहे. चल जेवायला. एमिलीच्या आईची हाक आल्यावर निषाद म्हणाला. दोघे डायनिंग हॉलमध्ये आले. मोठं डायनिंग टेबल आणि त्यावर मांडलेले पदार्थ. एमिली आणि तिचे आईवडील भराभरा कामे उरकीत होते. त्यांच्या बोलण्यातून कळले की एमिली आणि तिचे आईवडील नुकतेच फार्मवरून परतले होते आणि त्यांनी काही भाजीपाला तिथून आणला होता. वल्लभ अगदी वेगळ्या दुनियेत आल्यासारखे निरखत होता. किचनमधलं मोठं ओव्हन, शेगड्या वगैरे दिसत होत्या. ते पाहून ते मॉटेल असल्याचे समजत होतेच. निषादने त्याची ओळख करून दिली. तो लेखक असल्याचे ऐकून सगळ्यांना कुतूहल वाटू लागले आणि त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार होऊ लागला. त्यांची उत्सुकता चाळवली गेली होती आणि वल्लभ त्यात हरवून गेला. कीर्ती, ये. दमलीस? वसुताईने कीर्तीसाठी दार उघडले. मुलं गेलीत ना ट्युशनला? कीर्तीने घरात येत विचारले. हो, त्या म्हणाल्या. लोकल मिळाली ना वेळेत? मिळाली ना. माझी लोकल ठरलेलीच असते, तीच पकडते शक्यतो. मैत्रिणी वाट बघत असतात ना, कीर्तीने सांगितले. मी आलेच हातपाय धुवून. ती बाथरूममध्ये गेली. येताना कपडे बदलून गाऊन घालून आली तोवर वसुताईंनी चहा केला. ते पाहून ती ओशाळली. मी केला असता ना आई. असू दे ग, घे आयता. आपल्या बायकांना देणार कोण असं? तुला काय, पूर्वा मोठी झाली की करेल, त्या म्हणाल्या. वल्लभ करतो ना कधी कधी चहा, कॉफी, मॅगी, पोहे बनवतो, ती सहजपणे म्हणून गेली. अरे वा. वसुताईंना मनापासून कौतुक वाटलेले दिसले. छान. तुम्ही तिथे करत असाल ना चहा, स्वयंपाक वगैरे? तिथे कोणीच चहा घेत नाही. स्वयंपाकच म्हणशील तर मी फक्त भाज्या चिरून देते, वरची कामे करते, पण स्वयंपाक वगैरे नाही बाई करत. आता 30-35 वर्षे तेच ते करून कंटाळा आलाय. ज्यांना स्वयंपाक पाणी करायला आवडते त्यांच्यासाठी ठीक आहे, पण प्रत्येक स्त्रीच्या माथी हे काम समाजाने कोरून ठेवले. आता काही पुरुषांना नोकरी कशी मनाविरुद्ध करावीच लागते. त्यांनी घरी बसलेले समाजाला मान्यच होत नाही. प्राणी आणि मनुष्य यातला फरक म्हणजे प्रतिष्ठा. मानवाने प्रतिष्ठा, इमेज नावाची जी काही प्रथा पाडली त्याला तो घाबरतो. मला ही समाज व्यवस्थाच पटत नाही. जी स्त्री बुद्धिमान आहे तिनेच नोकरी करावी आणि पुरुषाने घर सांभाळावे. आता स्त्रीला नोकरीही करावी लागते आणि घरही सांभाळावे लागते. तिच्या हातून पोळपाट लाटणे सुटले नाहीच. दोघांनाही पैसे कमवायला लागतात आणि फरफटत जावे लागते. माणूस मनाप्रमाणे जगतो कुठे? प्राण्यांपेक्षा त्याने स्वतःची हालत वाईट करून घेतली आहे. कीर्तीच्या लक्षात आलं, वसुताई नेहमी येतात त्यापेक्षा खूपच मोकळ्या वागताहेत. तिला बरे वाटले. कीर्तीला वसुताईंचे बोलणे पटत होते, पण वसुताई हे बोलताहेत हे पटत नव्हते, कारण त्या अशा मतांच्या असतील असं वाटलंच नव्हतं कधीच. नक्कीच त्यांची इच्छा घराबाहेर पडण्याची असणार. घरातच मन मारत त्यांना जगावे लागले असणार सगळं आयुष्य घालवत. म्हणूनच त्या एवढ्या तीव्रतेने बोलत आहेत. हां, कीर्तीने उगाचच म्हटले. खरं तर तिचं लक्ष आता स्वयंपाकघराकडे लागलं होतं. स्वयंपाक काय करावा? करूया थालीपीठ. मुलांना आवडतात का? हो. तुला सांगते, उगीच घर घर करीत बसू नकोस. गरजेची कामं झाली
मुलांना छान सांभाळले गेले की झाले. उगीच त्यात अडकून पडायचे नाही. घरात जेवढा वेळ देऊ तेवढा कमीच पडतो बघ. मला कधी सवडच मिळाली नाही ग. 2 नणंदा, दीर, सासू सासरे सगळ्यांचा करता करता नाकी नऊ यायचे. त्यांच्या त्या खाण्यापिण्याच्या तऱ्हा काही विचारू नकोस. त्या म्हणाल्या, आता वरदच्या संसारात अडकले, पण आता प्रयत्न करते स्वतःची स्पेस मिळवायचा. कधी कधी शांत बसावंसं वाटतं. जुन्या चांगल्या आठवणी आठवाव्याशा वाटतात. जुनी गाणी ऐकावीशी वाटतात. आता वरदचं सगळं कधी मार्गी लागणार? घर घ्यायचं म्हटलं तरी दूरवर घ्यायला लागणार. वल्लभचं तुझं चांगलं झालं बघ. वरदला तिथेच राहणं भाग आहे. आणि तुम्ही मला इथे बोलावलं, खरंच मला इतकं बरं वाटलं म्हणून सांगू. निदान आता महिनाभर तरी तू ऑफिसमध्ये, मुलं शाळेत, मला थोडा वेळ तरी एकटीला मिळतो. त्या अतीव समाधानाने म्हणाल्या, मला खूप काही मिळालं बघ. मी मला विसरूनच गेले होते. कीर्ती भान विसरून त्यांचे बोलणे ऐकत होती. माणूस इतका स्वतःसाठी बेचैन होऊ शकतो आणि आईना कधी असे वाटत असेल हे लक्षातही आले नाही. वल्लभच्या पण लक्षात येऊ नये. उलट त्याला वाटायचे आईला ते घर, ती चाळ सोडून करमणारच नाही. स्पेस सारखे नाटक लिहिणारा वल्लभ आईलाच समजून घेऊ शकला नाही. आपल्या सासूचे हे नवे रूप पाहून कीर्ती अस्वस्थ झाली. ती हळवी होऊन म्हणाली, तुम्ही तुम्हाला पाहिजे तेव्हा इथे येत जा. कधी इथे, कधी तिथे. बघू ग. त्या म्हणाल्या, तू म्हणालीस हेच खूप झाले. उसने हसू ओठावर आणत म्हणाल्या, चला मुले येतील, मी कांदे चिरून ठेवते. त्या उठल्या आणि स्वयंपाकघरात गेल्या. कीर्तीची मनस्थिती विव्हळ झाली होती. वसुताईंनी केलेल्या चहाची चव जिभेवर रेंगाळत होती. थांबूया इथे. वल्लभला घेऊन निषाद वन डे ट्रिपला गेला होता. उगीचच भटकंती करायचं त्यांनी ठरवलं होतं. थांबूया, वल्लभ म्हणाला. दोघे गाडीतून उतरले. सँडविचची ऑर्डर देऊन ते खुर्च्यांवर बसले. किती मस्त वाटते आहे, वल्लभ म्हणाला. मग कुठवर आली नाटकाची कथा? निषादने विचारले. आता अगदी ट्विस्ट पॉइंटवर आली आहे. छान. बघ, तुला वाटत होतं ना लिहिता येईल की नाही. आल्यावर किती गोंधळलेला होतास, निषादने म्हटले. मग तुझा एवढा मोठा बॉम्बगोळा होता, स्फोटच झाला. आणि काय रे, हे सगळे लपवून ठेवायचे होते तर मला बोलवलेस कशाला? वल्लभला हे कोडे काही सुटले नव्हते आणि आल्यापासून निषादला हे विचारायचं होतं, पण वेळच मिळत नव्हता. निषाद खूप बिझी असायचा. खरोखरच स्वतःच्या स्वप्नासाठी तो किती राबत होता. तू लेखक, नाटककार आहेस म्हणून. निषादच्या बोलण्यात ठामपणा होता. तुला वेगळं वातावरण मिळावं म्हणून. इथला एकांत कुणीच कुणाला डिस्टर्ब करत नाही. शांतता आणि स्पेस. इथे लोकांना एकमेकांच्या स्पेसचं महत्त्व वाटतं. तुला वेगळं काहीतरी अनुभवायला मिळेल म्हणून. तू स्वतः त्यासाठी किती किंमत मोजतो आहेस? माझं स्वप्न आहे मोठं घर, आर्थिक सुबत्ता आणि मनाला मिळणारी शांती. बास. 2 खोल्यात 8-10 माणसात वाढताना कधी घरात एकटंही बसायला मिळालं नाही. मला माझी स्पेस मिळवायची आहे. बास. अरे पण तू तुझं घर घेतलंच वेगळं का? सहज शक्य झालं म्हणून. पण घेतलंच ना. अरे म्हणून तुला स्पेसचे महत्त्व समजलेच नाही. तुला ती नंतर आपसुकच मिळाली. सँडविचेस ठेवून मुलगा निघून गेला. चल, जास्त विचार करू नकोस, एन्जॉय. निषाद उत्साह आणत म्हणाला. वल्लभ मात्र संभ्रमात होता. आपण स्पेस लिहिले खरे, पण आपल्याला तरी ते कळलंय का पूर्णपणे? थँक्स निषाद. तुझ्यामुळे मला स्पेसचा अजून एक अर्थ समजला. निषाद बरोबर हसत हसत तो सँडविचचा आस्वाद घेऊ लागला. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली सौ श्वेता सुनील कुलकर्णी यांची स्पेस
ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सोबतचं बेल आयकॉन दाबून ऑल यावर क्लिक करा. म्हणजे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज, त्याचप्रमाणे माझे आधीचे व्हिडिओज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.